राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली। त्यानंतर त्यांच्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। तेव्हापासूनच खरं तर संपूर्ण पुणे शहराने नव्हे तर उभ्या महाराष्ट्रानं आंदेकर विरुद्ध कोमकर असा एक रक्तरंजित थरार पाहिलाय। हे सगळं झाल्याच्या नंतरही या प्रकरणामध्ये आता न्यायप्रविष्ट हे सगळं प्रकरण असताना सुद्धा जो गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये जो काही या दोन कुटुंबामधला वाद आहे तो कदाचित राजकीय क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचतोय की काय, अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण मुळातच आंदेकर कुटुंबामधले 2 ते 3 सदस्य हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असताना आता चक्क कोमकर कुटुंबातील सदस्य सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। या कुटुंबानं एका मोठ्या पक्षाला मुलाखत सुद्धा दिली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता खरंच कोमकर विरुद्ध आंदेकर असा राजकीय सामना रंगणार का, अशी चर्चा पुणे शहरामध्ये सुरू झाली आहे। नेमकं या प्रकरणात काय काय घडतंय जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते। नगरसेवक म्हणून किंवा राजकीय नेते म्हणून त्यांच्या प्रभागामध्ये किंवा पक्षामध्ये सुद्धा एक मोठा वाटा होता, त्यांचं नाव होतं। असं सगळंच असताना कौटुंबिक कलहातून आणि त्याचबरोबर त्यांच्या वडिलांनी म्हणजेच बंडू आंदेकरने जे काही गुन्हेगारीमध्ये आतापर्यंत त्याचं जे काही वर्चस्व होतं वगैरे, त्या सगळ्या वर्चस्व वादाच्या लढाईमधून आणि कौटुंबिक कलह असं दोन्हीचं मिळून या सगळ्यामध्ये वनराज आंदेकर यांची अनेक विरोधकांनी एकत्र येऊन हत्या केली। त्यानंतर वनराज आंदेकरच्या हत्येमध्ये ज्यांनी मुख्य पार्ट सूत्रधाराचा निभावलेला होता ती होती वनराज आंदेकरची सख्खी बहीण संजीवनी कोमकर, त्याचबरोबर तिचा पती आणि तिचा दीर। या सगळ्यांनी या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावलेली होती। त्यामुळे जेव्हा वनराज आंदेकरचा खून झाला त्यानंतरच मुळात वनराजच्या खुनाचा बदला घ्यायचं हे आंदेकर टोळीनं ठरवलेलं होतं। त्याचा बदला म्हणून स्वतःचा सख्खा नातू म्हणजेच बंडू आंदेकरचा सख्खा नातू वनराज आंदेकर, कृष्णा आंदेकर यांचा सख्खा भाचा असलेल्या आयुष कोमकरची बेछूट गोळीबार करत, कोयत्यानं वार करत हत्या करण्यात आली होती। ही हत्या झाली त्यानंतर कोमकर कुटुंबावरती सुद्धा हा एक मोठा धक्का होता। कारण या कुटुंबामधले जसे आयुष कोमकर प्रकरणामध्ये संपूर्ण आंदेकर कुटुंब तुरुंगात गेलं, त्यानंतर वनराज आंदेकर खून प्रकरणामध्ये संपूर्ण कोमकर कुटुंब तुरुंगात गेलेलं असताना त्यानंतर आयुष कोमकरची हत्या झाली आणि आयुष कोमकर प्रकरणामध्ये सुद्धा संपूर्ण आंदेकर कुटुंब जे आहे ते तुरुंगात गेलं। असं सगळं घडत असताना सुरुवातीपासूनच आयुष कोमकरची जी आई आहे कल्याणी कोमकर, तिच्याकडून सुरुवातीपासूनच या आंदेकर कुटुंबावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते। बंडू आंदेकर स्वतःच्या नातवाला मारू शकतात असं म्हटलं गेलं होतं, किंवा मी या कुटुंबामध्ये जन्माला आले याचीच मला लाज वाटते, खेद वाटतो वगैरे, अशा पद्धतीचे अनेक स्टेटमेंट त्यांनी दिलेले होते। त्या सगळ्याच्या नंतर सुद्धा काही दिवसांपूर्वी जेव्हा पुणे महानगरपालिका आणि इतर सगळ्याच राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली त्यावेळी या कुटुंबामधले म्हणजे अगदी वनराज यांची हत्या झाल्याच्या नंतरच आंदेकर कुटुंबामधले 2 ते 3 सदस्य हे निवडणुकीसाठी इच्छुक होते। मात्र पुढे आयुष कोमकरची हत्या झाली आणि या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात जावं लागलं। असं असलं तरी सुद्धा या कुटुंबानं न्यायालयाकडे ही सगळी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ही निवडणूक लढवण्यासाठीची परवानगी मागणारा एक अर्ज केला होता। या अर्जावर न्यायालयाने असं म्हटलं की कुठल्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी त्याला कोर्टाच्या परवानगीची गरज नाहीये। आणि आता या प्रकरणामध्ये अजून आरोप सिद्ध झालेले नाहीयेत, आरोप निश्चिती झालेली नाहीये किंवा कुठलीही शिक्षा सुनावलेली नाहीये। असं असताना तुम्हाला ही निवडणूक लढवता येऊ शकते असं म्हटल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये आता आंदेकर कुटुंबामधले 3 जण निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा चालू झाली। या तिघांमध्ये आपण जर बघितलं तर 4 जणांची नाव आहेत। या 4 कुणीतरी 2 ते 3 जण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। यामध्ये सोनाली आंदेकर जी वनराज आंदेकरची पत्नी आहे, दुसरीकडे लक्ष्मी आंदेकर उदयकांत आंदेकरची पत्नी आणि वनराजची काकू आहे। त्याचबरोबर बंडू आंदेकर स्वतः आहे आणि शिवम आंदेकर जो लक्ष्मी आंदेकर यांचा मुलगा आहे आणि त्याचबरोबर वनराज आंदेकर यांचा चुलत भाऊ आहे। या 4 पैकी 2 ते 3 जण हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। तयारी त्यांची अगदी आयुष कोमकरची हत्या होण्याच्या आधीपासूनच ही सगळी तयारी त्यांनी सुरू केलेली होती। आता या प्रकरणामध्ये कोर्टाने सुद्धा त्यांना न्यायालयीन जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये त्यांना जरी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी सुद्धा ते न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतरही म्हणजे जरी ते आता तुरुंगामध्ये असतील, न्यायालयीन कोठडीमध्ये असतील तरी सुद्धा त्यांना निवडणूक लढवता येऊ शकते। त्यांच्या समर्थकांच्या मार्फत प्रचार वगैरे केला जाईल आणि नामांकन भरण्यासाठी कदाचित जर त्यांनी परवानगी मागितली तर पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्यांना
नामांकन भरण्यासाठी जाता येईल किंवा मग हा नामांकन अर्ज जो असतो तो तपास अधिकारी किंवा जे कोणी तुरुंग अधिकारी वगैरे असतात त्यांच्या मार्फत हा संपूर्ण अर्ज भरला जातो. अशा पद्धतीची माहिती जी आहे ती कोर्टाने दिलेली होती. त्यानंतर आंदेकरांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र काल संध्याकाळी आयुष कोमकरची आई हिने एक व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. ज्या व्हिडिओमध्ये ती असं म्हणते की मुळातच आम्हाला जर न्याय देता येत नसेल तर किमान आमच्यावर अन्याय तरी करू नका. ज्या लोकांनी माझ्या मुलाला मारलं त्यांनाच तुम्ही पुन्हा एकदा तिकीट देताय आणि त्यांना पुन्हा नगरसेवक पदावर बसवण्याची सगळी तयारी वगैरे झाल्याची पाहायला मिळते. मुळात जो पक्ष या आंदेकरांना तिकीट देईल त्या पक्षाच्या समोर जाऊन मी आत्मदहन करेल. आंदेकर कुटुंबातल्या एकाही सदस्याला उमेदवारी मिळता कामा नये, तिकीट मिळता कामा नये, अशा पद्धतीचा एक इशारा तिने दिला. मात्र या सगळ्याच्या नंतर आज सकाळपासूनच याच ज्या महिलेनं म्हणजे ज्या आयुष कोमकरच्या आईनं कल्याणी कोमकर यांनी या प्रकरणामध्ये आंदेकरांना तिकीट देऊ नका असं म्हटलेलं होतं, त्या स्वतः सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ही माहिती आज सकाळी समोर आली. त्यांनी सुद्धा पुण्यामधल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये जेव्हा इच्छुकांच्या मुलाखती चालू होत्या त्यावेळी त्या स्वतः सुद्धा या मुलाखतींना हजर होत्या. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पक्षाचे शहराध्यक्ष सुद्धा होते. त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉक्टर नीलम गोऱ्हे सुद्धा त्या ठिकाणी होत्या आणि अनेक पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते वगैरे होते. त्या सगळ्या पॅनल समोर त्या स्वतः सुद्धा मुलाखतीसाठी बसलेल्या होत्या. त्या स्वतः सुद्धा या प्रभागामधून इच्छुक आहेत, शिवसेनेकडून इच्छुक आहेत, शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जर आता एकीकडे आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर असल्यामुळे राष्ट्रवादीचा आणि आंदेकर कुटुंबाचे हे जुने संबंध आहेत. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदेकर कुटुंबातील कुणाला तरी तिकीट दिलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून कोमकर कुटुंबातील कल्याणी कोमकर किंवा अर्थात त्यांच्या कुटुंबामध्ये आता जर बघितलं तर 3 मुख्य सदस्य आहेत, ते तिघही तुरुंगात आहेत. त्यामुळे आता राहिल्या फक्त कल्याणी कोमकर याच केवळ बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनाच कदाचित हे तिकीट दिलं जाईल. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर कदाचित जो सामना आपण गुन्हेगारीच्या क्षेत्रात पाहिलेला आहे, जो रक्तरंजित थरार आपण सगळ्यांनी अनुभवलाय, तसाच कदाचित थरार पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात सुद्धा पाहायला मिळू शकतो. दोन्ही कुटुंबातील सदस्यांना जर तिकीट मिळालं, उमेदवारी मिळाली तर आंदेकर विरुद्ध कोमकर अशा पद्धतीची लढाई सुद्धा होऊ शकते. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता ही दोन्ही कुटुंब जे आहे, दोन्ही कुटुंबातील सदस्य आहेत, हे नेमके कुठून अर्ज भरतात किंवा हे एकाच वॉर्डातून उभे राहतात का वगैरे, एकाच वॉर्डातून इच्छुक आहेत का, याविषयीची कुठली सविस्तर माहिती अजून समोर आली नाहीये. मात्र जर असं झालं तर कदाचित यंदाची महानगरपालिका निवडणूक जी आहे ती प्रचंड अटीतटीची आणि तितकीच थरारक होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. मुळात या प्रकरणामध्ये लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींच्याही जामिनासाठी अर्ज जो आहे तो वकिलांच्या मार्फत करण्यात आलेला होता. कारण न्यायालयीन कोठडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ते आहेत आणि निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी न्यायालयीन कोठडीमधून जामिनावरती बाहेर यावं अशी एक स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यात आली होती. त्यानुसार बेलसाठी अर्ज सुद्धा केला. मात्र या अर्जावरती अजून सुद्धा कुठलीही मंजुरी मिळालेली नाहीये. त्यामुळे जामीन अजूनही झाला नाही. दोन्हीही कुटुंब सध्या तुरुंगात आहेत. मात्र कल्याणी कोमकर या बाहेर आहेत आणि कदाचित त्यांना जर या प्रकरणामध्ये खरंच इच्छुकता असताना आता उमेदवारी जर मिळाली तर कदाचित अशा पद्धतीचा सामना हा खरंच रंगताना पाहायला मिळेल. त्यामुळे अर्थात या सगळ्यामध्ये खरंच हा सामना रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.